नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. फायनली आता सायलीच्या हातामध्ये आश्रम चालवायला आलेलं असताना सायलीच्या वाईटावर टपलेले जे लोक आहेत ते सगळेजण आता सायलीला कसं अडकवायचं, तिला त्या आश्रमाच्या केसमध्ये कसं फसवायचं या सगळ्याचा विचार करत असताना आता इथे सायली ही मुद्दामच अडकली कशी जाईल याचं प्रिया आणि बाकीचे सगळे प्लॅनिंग करत असतात. आणि सचिन हा एका वेगळ्याच व्यवसायासाठी म्हणजेच आश्रमातल्या मुलींचा वापर तो बाहेर विक्रीसाठी देह विक्रीसाठी करत असताना इथे आता प्रियाचा आणि त्याचा मास्टर प्लॅनिंग झालेला असतो. आणि आश्रमातल्या मुलींना पळवायचं कसं तर त्याबद्दलचं सगळं काही ट्रेनिंग हा घेत असतो. त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा आश्रमातल्या मुलींना पळवण्याचं सचिन प्लॅनिंग करणार आहे त्याच वेळेला अगदी हुशारीने सायली आणि अर्जुन हे दोघंजणही सचिनला पकडणार आणि महिपतचेही काळे धंदे आता सगळ्यांसमोर येणार आहेत. नेमके कसे आणि काय घडणार सगळं पाहणं अगदी रंजकतेचे ठरेल. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की अस्मिताचा ऑफिसचा पहिला दिवस असतो, त्यामुळे सायली तिला गुड लक विश करते आणि अस्मितालाही खरं तर खूप आनंद झालेला असतो. फायनली तिला तिच्या मनाप्रमाणे काम करायला मुभा मिळालेली असते आणि म्हणूनच ती ते काम करायला अगदी आनंदाने तयार झालेली आहे. त्याचबरोबर सायलीलाही एका ठिकाणी जॉब लागल्यासारखाच प्रकार घडतोय, म्हणजे सायलीला जॉब मिळाल्यासारखे झालेले आहे, त्यामुळे ती खूप खुश आहे. फायनली सायलीच्या हातात तिला जे काही हवंय ते सगळं आहे. अर्जुन अगदी खंबीरपणे सायलीच्या पाठी उभा राहून तिला म्हणतो की सायली, मी तुझ्या बाजूने आहे, अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे. ज्या माझ्या बायकोला आश्रमाने आधार दिला ते तिचं माहेर, त्याला मी कधीही एकटं पडू देणार नाही आणि आपण दोघंजणही मिळून आश्रमाला आधार द्यायचा, असं सगळं आता त्याने विचार केलेला असतो. आणि त्यामुळे आता अर्जुन आणि सायली हे दोघंजणही आश्रमासाठी उभं राहायचं असं ठरवतात आणि सगळं काही अगदी अलबेल सुरू असतं. पण दुसरीकडे प्रियाच्या डोळ्यामध्ये सायलीचा आश्रम चालवणं हे अगदी खूपच असतं. म्हणजे नेमकं पुढे काय करायचं आहे हा प्रश्न सायलीच्या बाबतीत तिला उपस्थित झालेला असतो. तर आता पुढे सायलीला त्रास व्हायला लागतो, म्हणजे सायलीला आता गाडीमध्ये काहीतरी भाजीवाल्यासारखं दिसतं, म्हणून ती गाडीतून उतरते आणि भाजी घ्यायला जाते. तेव्हा तिला आठवतं की मधुभाऊंना ही भाजी फार आवडते, त्याचप्रमाणे ही भाजी ही जर मी बनवायला दिली आश्रमामध्ये तर सगळेजण खूप खुश होतील आणि म्हणूनच ती भाज्या वगैरे विकत घेत असते ज्या तिच्यासाठी हेल्दी असतात. आणि त्याच वेळेला जो प्रियाने जी व्यक्ती पाठवले म्हणजे साक्षी, आता ती मुद्दामच समोर उभी असते आणि समोरून अर्जुन तिथे नसतो, पण दुसरंच कोणीतरी ट्रॅप लावून बसलेलं असतं. प्रियाने सांगितल्याप्रमाणे प्लॅनिंग केल्याप्रमाणे आता महिपतचाच एक माणूस हा गाडी घेऊन आलेला असतो आणि तो गाडीने मुद्दामच काहीतरी करण्याचा म्हणजेच कोणाचा तरी ॲक्सिडेंट करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला समोर ती साक्षी उभी असते आणि तिचं लक्ष असतं सायलीकडे. ती मुद्दामच सायलीच्या दिशेने उभी असते जेणेकरून सायली जिथे असेल तर ते सगळं समजावं आणि तिला कळावं. त्याच वेळेला आता इथे ती उभी असताना समोरून सायली ओरडते की अगं ए बाजूला हो, समोरून बघ गाडी येते, तुला दिसत नाही आहे का, असं तिला जोरातच ती ओरडते. परंतु ती मुद्दामच तिथे उभी राहते. तेव्हा आता या सगळ्यामध्ये सायलीला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. काय करायचंही तिला काही कळत नसतं. ती मात्र खूप काळजीमध्ये असते आणि त्याचमुळे ती थांबवायला जाते. तेव्हा साक्षी मनातूनच म्हणते की ये, मला माहिती आहे तू माझ्या जाळ्यात अडकणार म्हणजे अडकणारच. सायली, तुझा शेवट करण्यासाठीच हे सगळं माझं प्लॅनिंग सुरू आहे, थांब आता, असं म्हणून ती गालातल्या गालात हसत असते. आणि तेवढ्यातच आता समोरून गाडी येते आणि ती घाबरते की मला वाचवा. तेवढ्यातच तिथे सायली येते आणि सायली तिचा हात खेचून तिला बाजूला घेते आणि म्हणते की अगं तू मूर्ख आहेस का, तुला कळत नाही का, समोरून गाडी येते आणि तुझं काय चाललं आहे, अगं तुझा जीव गेला असता आत्ता तुला गाडीने उडवलं असतं. खरं तर सायलीला पण थोडं अनइझी वाटायला लागतं, कारण की सायलीच्या पोटात बाळ असतं आणि त्या मुलीला मागे खेचल्यामुळे सायलीला थोडंसं असं कसं तरी वाटत असतं. तेव्हा आता ती मुलगी रडायला लागते. सायली तिला म्हणते की काय झालं आहे. तेव्हा ती रडते आणि म्हणते की माझं कोणीच नाही आहे या जगात, त्यामुळे मला जीव द्यायचा होता. आता सायली हे अगदीच इमोशनल होते आणि तिला म्हणते की बस माझ्यासोबत गाडीत. आणि मधुभाऊंची शिकवण ही तिला आठवत असते की रंजल्या गांजलेल्यांना मदत करायची, गरिबांना मदत करायची, त्यामुळे ती गरीब असल्याचं दाखवते. आणि सायलीबरोबर ती आता पटकन गाडीमध्ये बसते आणि गाडीमध्ये बसल्यानंतर ती आता जायला निघालेली असते सायलीसोबत. आणि मधुभाऊ आता सायली आली म्हणून खरं तर खूप खुश असतात आणि सायलीने जो आश्रमाचा भार उचललेला असतो त्यामुळे त्यांना खरं तर आनंद झालेला असतो.
तेव्हा मग मधुभाऊ म्हणतात की साऊबाळा अगं काय झालं, ही मुलगी कोण आहे? तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ ही म्हणजे मला समोर आता रस्त्यात दिसली होती, तिचं कोणी नाही आहे बिचारीचं, म्हणूनच तिला मदत करायची असा मी विचार करते. मधुभाऊ चालेल ना? तेव्हा मग मधुभाऊ म्हणतात की अगं बाळा उलट तू खूप पुण्याचं काम केलंस, म्हणजे मी जसं करायचो तसंच तू करतेस, म्हणजे माझी शिकवण ही कधीही चुकीची ठरवून देत नाही आहेस. खरंच साऊबाळा मला आनंद वाटला की तू हा निर्णय घेतला. मधुभाऊ मुलीला विचारतात पण बाळा तू कुठे राहतेस, मला जरा सांगशील का? तेव्हा ती म्हणते की मला खरं तर घरच नाही आहे, मी इथे राहत नाही, मी गावावरून आली आहे, इथे कुठलं तरी काम मिळवण्यासाठी मी आली आहे, मला जर आसरा मिळाला तर खरंच खूप बरं वाटेल. तेव्हा मग आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की हो काहीच प्रॉब्लेम नाही बाळा, नको काळजी करूस, तू इथे थांब, काही झालं तरी आश्रम याच्यासाठीच आपण सुरू केलं आहे की गरिबांना आणि अक्षा तुझ्यासारख्या मुलींना न्याय मिळावा, तू इथे राहू शकतेस. तेव्हा मग इथे आता साक्षीची एंट्री झाली आश्रमामध्ये आणि त्याचमुळे ही सगळी खबर पोचली सायलीपर्यंत की तिने आश्रमामध्ये एंट्री घेतली. आणि एंट्री घेतल्यानंतर तिकडची लहान मुलं वगैरे सगळ्यांची ती अगदी व्यवस्थितपणे तपासणी करते, म्हणजे किती लहान मुलं आहेत, काय आहेत आणि त्यामधून काय काय फायदा मिळू शकतो हे सगळं आता सचिन आणि प्रिया ठरवतात. कारण की त्यांना आता तिथूनच फायदा होणार असतो आणि त्यामधूनच सायलीला अटक होणार असते आणि देहविक्रीचा सगळा काही जो व्यापार असतो तो आश्रमामध्ये चालू आहे आणि आश्रमातलं नाव खराब करायचं हे सगळं आता सायलीच्या बाबतीतलं प्लॅनिंग प्रियाचं आणि सचिनचं आहे. त्यामुळे आता लहान मुलं कोण आहेत, काय आहेत, सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष असतं या सचिनचं. आणि त्याचबरोबर साक्षी तिनेही अगदी व्यवस्थितपणे सगळीकडे नीट लक्ष ठेवलेलं असतं आणि एक मुलाला कसं बाहेर काढायचं आणि कसं गायब करायचं या सगळ्या गोष्टी आता तिथून ती शिकून घेत असते. आणि मुलांना गोड बोलून कसं बाजूला घ्यायचं आणि त्यांना तिथून गायब करायचं ह्या सगळ्या गोष्टी तिने अगदी बरोबर शिकलेल्या असतात. आणि त्यानंतर मग प्रियाचं आणि जो काही प्लॅन होतो सचिनचा त्या प्लॅनप्रमाणे आता सचिन हा त्याच्या मित्रांना सांगतो की तू एक करून अशा प्रकारे लहान मुलं बाहेर आणायची आणि त्यानंतर मग मी पुढे काय करतो हे सांगतो. तर हा सगळा जो काही प्लॅनिंग असतो तो महिपतपर्यंत पोचलेला असतो. त्यामुळे महिपतलाही हा आनंदच होतो की माझ्या आश्रमाचं नाव खराब तर होणार नाही, म्हणजे लोक महिपत बाबा की जय हे जे काही म्हणतात ते थांबणार नाही. पण जर का लोकांना माझ्याबद्दल काही कळलं तर तो पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आता हे सगळं घडवण्यासाठी साक्षी आणि सचिन दोघंजणही स्वतः कंबर कोसून तयार असतात. आता ज्याप्रमाणे साक्षीने ठरवले त्याचप्रमाणे आता एक मुलं हे बाहेर आणण्याचं काम हे तिचं चालू असतं आणि एक मूल जसं बाहेर येईल तसं आता त्याला कसं काय किडनॅप करायचं या सगळ्या गोष्टी आता तिथे साक्षी मॅनेज करत असते आणि त्यामुळे सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू असतं. तर त्याच दरम्यान आता जे काही सगळं घडतंय त्याच वेळेला काही मुलं हे गायब होताना दिसत असतात, म्हणजे 1 ते 2 दिवस झाले काही मुलं आलेली नसतात. त्यामुळे सायलीला जरा धक्का बसलेला असतो की 2 दिवस झाले हे आश्रमातली मुलं आहेत तरी कुठे, आश्रमातली मुलं फार कमी दिसत आहेत. तर इथे आता सायलीला त्यांच्या प्लॅनिंग जे काही प्लॅनिंग चालू आहे ते सगळं समजतं. आता साक्षी ही एका मुलीला असंच फसवते आणि त्यानंतर ती तिला गुंगीचं औषध देऊन मागे काढत असते. हे सगळं आता सायलीला कळतं, म्हणजे सायली त्या दिशेनेच रूमकडे जात असताना तिला दिसतं की नेहमीचं औषध त्या मुलीला दिलं जात नसतं, तर दुसरं औषध दिल्यामुळे तिला काहीही होऊ शकतं असं आता तिचं असतं. परंतु तेवढ्यातच तिने अगदी वेळेवर येऊन या सगळ्या गोष्टी वाचवलेल्या असतात. आणि त्याचबरोबर इथे आता अर्जुन आणि सायली ह्या दोघांनाही सचिनचं हे कटकारस्थान समजतं, कारण हे सगळं घडवण्याच्या मागे स्वतः सचिन आहे. हे सगळं आता सायलीच्या बाबतीत म्हणजे सायली आणि अर्जुनला कळलेलं आहे. त्यामुळे आता अर्जुन आणि सायली हे दोघंजणही महिपत त्याचप्रमाणे सचिन दोघांनाही जेरबंद करतात. त्यांना जेलमध्ये टाकल्यानंतर आता फायनली त्यांचं काय होणार आहे याची सचिनची तर वाट लागणारच आहे. त्याचप्रमाणे आता महिपतला जो काही शिक्षा नामंजूर झाली होती ती शिक्षा आता त्याला परत कशी मिळणार सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.